तालुक्यातील कासा दहाळे गावातील वीज पोल कोसळल्याची बातमी न्यूज पोलीस रिपोर्टरच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध झाली होती। या धोकादायक परिस्थितीची दखल घेत अखेर महावितरण विभाग हल्ला आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पोलचं काम पूर्ण केलं। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध पडलेला पोल फक्त 2 लाकडांच्या आधारावर उभा होता। यामुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। न्यूज पोलीस रिपोर्टरच्या या बातमीने प्रशासनाला जाग आणली। अखेर या ठिकाणी कारवाई करण्यात आली। मात्र या कामानंतरही काही प्रश्न अनुत्तरितच राहतात। लाल बावटा पक्षाचे नरेश हाडळ यांनी सांगितलं की हे केवळ तात्पुरतं काम आहे। पावसाच्या आणखी एका जोरात सरीत हा पोल पुन्हा रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे। जर हे खरंच तात्पुरतं काम असेल तर ग्रामस्थांचा जीव अजूनही धोक्यातच आहे। अशा अपूर्ण कामावर प्रशासन समाधान मानत असेल तर हे अत्यंत धोकादायक आहे। नरेश हाडळ यांनी स्पष्ट सांगितलं की या समस्येचा कायमस्वरूपी निकाल लागायला हवा, अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार? ग्रामस्थ व नागरिक पुन्हा एकदा प्रशासनाला आणि महावितरणाला प्रश्न विचारतात, हे फक्त दाखवण्यासाठीचं काम आहे का की लोकांच्या सुरक्षिततेसाठी खरी उपाययोजना होणार आहे? ग्रामस्थांनी विश्वास ठेवावा असा कायमस्वरूपी निर्णय कधी घेतला जाणार असा प्रश्न पडला आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर, डहाणू। मला सांगा, महावितरणात मी ह्याबद्दल तक्रार केली होती का? तक्रार मी सागर चौरी म्हणून आहे ऑफिसला, सूर्यनगर आमचे जे सेक्शन आहे जे तिथे त्याच्याकडे फोटो व्हिडिओ हे टाकलेले, त्यांना तक्रार केली होती। त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे सांगितलं की मी साहेबांना वरती कळवलेले आहे, फोटो वगैरे टाकलेले आहेत, साहेबांना सांगितलेले असं त्यांनी उत्तर दिलं। किती दिवसात दुरुस्ती झाली? तर काल 11 वाजे ते 11 वाजता हे त्यांनी उभा केला पोल, म्हणजे झाले 5 दिवस पूर्ण झाले। कामाचे काम कशा प्रकारे आहे? काम तर कसं आहे बघा, आता महावितरणाचं काम जे आहे ते पण कसं ठेकेदाराने हे केलेलं आहे ना। मग त्यांनी काय केलं, जे खड्डा खोदलेला आहे 1.5 जास्त खोल पण आहे आणि काही ठिकाणी कशी माती नरम आहे, मुरुम नाही सर। मग ते हे पोल आता पावसात ती माती भिजली ना, नरम झालेली, त्याच्यामुळे थोडासा वारा जरी आला ना तरी तो पोल थोडा वाकून जातो। आणि त्याच्यामध्ये कसं दगड किंवा सिमेंट माल असं काही भरणी केलेलंच नाही त्यांनी, फक्त खड्डा खोदून 1-1.5 फूट आणि त्याच्यामध्ये माती पुरून उभे करून गेले। आणि वरती एक हाईट बघा त्याची केवढी आहे सर, म्हणजे हाईट दाखवली तर ती लोड होतो, असा जास्त लोड होतो असं। खरं म्हणजे ह्याच्यामध्ये माल टाकला पाहिजे होता, दगड किंवा माल असा सिमेंट माल असं। नमस्कार, मी सागर। डहाणू तालुक्यातील दहाडे या ठिकाणी आपण आहोत। महावितरणचा हा खांब रस्त्यामध्ये पडलेला होता आणि हा रस्ता येण्या जाण्याचा मार्ग आहे, त्याच्यामुळे येथील नागरिकांना धोका निर्माण झाला होता। मात्र याची माहिती न्यूज पोलीस रिपोर्टर यांना भेटली व त्यांनी ही बातमी प्रसारित केल्यानंतर महावितरणचे अधिकारी व येथील लोकप्रतिनिधी यांना जाग आली आणि त्यांनी हा खांब उभा करण्याच्या हाती घेतले आणि येथील नागरिकांना दिलासा मिळाला।